एक राजू पटेकर असा इसम आहे, त्याने आम्हाला नोकरीचं आमिष दाखवून आमच्याकडून पैसे घेतले आहेत। 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 2.5 लाख असे वेगवेगळे अमाउंट आमच्या सगळ्यांकडून घेतलेली आहेत। आणि गेले 4-5 महिने झालं तो इसम आम्हाला कामाचं आमिष दाखवून फक्त घरी बोलवतोय त्याच्या आणि टाइमपास करत आहे। घरातली आमच्या महिलांकडून कामं करून घेत आहे। त्याचं लहान मूल आहे ते सांभाळायला लावत आहे, पण आमच्याकडून कुठलंही त्याने ऑफिशियल डॉक्युमेंट दिलेलं नाहीये, कुठलंही काम दिलेलं नाहीये आणि सगळं फक्त फसवणूक केलेली आहे, फक्त वेळ मारून नेलेली आहे। मला व्हिडिओ तू माझ्याकडे 50,000 घेतले, टोटल 1,80,000 तो माझ्या स्टेजवर चढवली। तुला एवढ्या वेळचं काय बोलतोय? जे माणसं आले त्यांच्या पैसे नाही बोलला ना। आज आम्ही त्याला किती दिवस झाले त्याला शोधत होतो, पण तो आम्हाला भेटत नव्हता। शेवटी आज आम्हाला इथे तो भेटला। आम्हाला त्याचा त्रास सहन झाला नाही, त्यामुळे आम्ही त्याला बेदम मारहाण केलेली आहे। माझं नाव ऋतुजा दिनेश मेस्त्री आहे। एक राजू पटेकर असा इसम आहे, त्याने आम्हाला नोकरीचं आमिष दाखवून आमच्याकडून पैसे घेतले आहेत। 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 2.5 लाख असे वेगवेगळे अमाउंट आमच्या सगळ्यांकडून घेतलेली आहेत। आणि गेले 4-5 महिने झालं तो इसम आम्हाला कामाचं आमिष दाखवून फक्त घरी बोलवतोय त्याच्या आणि टाइमपास करत आहे। घरातली आमच्या महिलांकडून कामं करून घेत आहे। त्याचं लहान मूल आहे ते सांभाळायला लावत आहे, पण आमच्याकडून कुठलंही त्याने ऑफिशियल डॉक्युमेंट दिलेलं नाहीये, कुठलंही काम दिलेलं नाहीये आणि सगळं फक्त फसवणूक केलेली आहे, फक्त वेळ मारून नेलेली आहे। आणि आता तो आमच्यासोबत गैरवर्तन करत आहे। आमच्या सगळ्या महिलांसोबत तो आम्हाला मुद्दाम त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे। हे सगळं आम्हाला असह्य झाल्यामुळे आज आम्ही इकडे त्याची कंप्लेंट करण्यासाठी आलेलो आहोत। तुम्हाला काय म्हणून आमिष दाखवलं त्यांनी? कुठे नोकरीला लावतो आणि काय म्हणत होता तो? तो स्वतः कोण आहे? तो स्वतः एक फ्रॉड इसम आहे आणि आम्हाला त्याने सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सीबीआयची नोकरी देऊ, तुमचं त्याच्यामध्ये ग्राउंड होणार नाही, तुमची एक्झाम होणार नाही, काहीच नाही, तुम्हाला डायरेक्ट आम्ही नोकरी देऊ, असं खोटं खोटं आमिष दाखवून लहान मुलांवर आपल्याला रेड मारायची आहे, असं तसं काय काय खूप असं बोलण्यात गुंडाळून आम्हाला त्याने सगळ्यांना फसवलं आहे। तो कधी तुम्हाला असं कुठला रेड वगैरे मारायला कुठे घेऊन गेला? हो, 2-3 वेळा तो आम्हाला सगळ्यांना बाकीच्या स्टाफला घेऊन गेला होता रेड मारायला। 2 का 3 रेड त्याने मारलेली आहेत। त्याच्यात जवळजवळ त्याने 14-15 लहान मुलांना पकडलेलं आहेत आणि त्याने 4-5 महिने झालं एकालाही पैसे दिलेले नाही। त्याने आम्हाला 15,000 महिना हा कबूल केलेला, सुरुवातीचे 3 महिने आणि त्याच्यानंतर त्याने 45-50 हजार या लेवलचा पेमेंट देऊ असं सांगितलेलं, पण आम्हाला अजून एकही रुपया त्या इसमाने दिलेला नाही। आता त्याचं म्हणणं काय आहे आणि तुम्हाला तो काय बोलतो? आता काय तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता तो आम्हाला असं म्हणतोय की मी 1 महिन्याने तुमचे पैसे देईल, 2 महिन्याने पैसे देईल। गेले 1 हफ्ता आम्हाला तो फक्त फिरवतोय, बाकी त्याने काहीच अजून आम्हाला पैसे दिलेले नाही आणि काहीच दिलेलं नाहीये। आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्हाला त्याला शिक्षा मिळवून द्यायची की आम्ही फसलो, आमच्यासारखे दुसरे फसले नाही पाहिजे बस, आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। तुमचे किती पैसे आहेत त्याच्याकडे? असे एकूण किती रुपये त्याच्याकडे? सगळ्यांचे आमचे जवळजवळ 15-17 लाख रुपये त्याच्याकडे आहेत। आता त्याचं म्हणणं काय बोलतो तो? त्याचं म्हणणं आहे कधी 4 दिवसात देतो, कधी 2 दिवसात देतो, आता बोलतोय तो 1 महिन्याने देतो। तर तो नुसतं फिरवतोच आहे आम्हाला, पण तो एक कन्फर्म काहीच सांगत नाहीये आम्हाला। आज आम्ही त्याला किती दिवस झाले त्याला शोधत होतो, पण तो आम्हाला भेटत नव्हता। शेवटी आज आम्हाला इथे तो भेटला। आम्हाला त्याचा त्रास सहन झाला नाही, त्यामुळे आम्ही त्याला बेदम मारहाण केलेली आहे।